नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आहे। आता मित्रांनो 17वा हप्ता हा लवकरच मिळणार आहे। पण आता या योजनेमध्ये अनुदान वाढवण्यात आलेले आहे। सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की वार्षिक 6000 रुपये हे शेतकऱ्याला दिले जातात, पण आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानात या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेमार्फत आता शेतकऱ्याला 8000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाणार आहे। मग त्या संदर्भात काय बातमी आहे आणि काय सांगितले आहे त्याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण बघू शकता की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते, पण ही मदत वाढवून 8000 रुपये केली जाणार आहे। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी अनेक योजना राबवत असते। यामध्ये केंद्र सरकारच्या मोठ्या योजनांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे नाव अग्रस्थानी घेतले जाते। या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे पाठवले जातात। या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये दिले जातात। हे पैसे 3 टप्प्यात शेतकऱ्यांना मिळतात। याच योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजस्थानच्या भाजप सरकारने राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे। सरकारने किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 2000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधीच 6000 रुपये देत आहेत। मग या योजनेअंतर्गत दरवर्षी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपयांची रक्कम थेट जमा केली जाते। सरकार दर 4 महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपयांचे 3 हप्ते जमा करतात। अशा परिस्थितीत आता राज्य सरकारकडून 2000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे। अशा प्रकारे राजस्थानच्या शेतकऱ्यांना आता 8000 रुपये मिळतील। या वाढीमुळे राजस्थान सरकारवर दरवर्षी 1300 कोटी रुपयाचा अधिकतर बोजा पडणार आहे। सीएम भजनलाल शर्मा यांनी त्यांच्या माजी पोस्टमध्ये शेतकऱ्यांची ताकद, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या मिशन मोडमध्ये काम करत आहेत। तसेच अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्यातील सन्मान निधीची रक्कम 6000 रुपयावरून 8000 रुपये करण्यात आली आहे। मग भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने किसान सन्मान निधी योजना चालवली आहे। 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात किसान सन्मान निधी वाढवण्याचे आश्वासन दिले होते। शेतकऱ्यांना आश्वासन म्हणून किसान सन्मान निधी दरवर्षी 12000 रुपये करण्यात येईल असे सांगण्यात आले। सध्या सरकारने त्यात 2000 रुपयाची वाढ केली आहे। हे 2000 रुपये राज्य सरकार दरवर्षी राजस्थानमधील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेमध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी 8000 रुपये मिळणार आहे। याविषयी माहिती बघितली। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।